बातमी आहे पालघरमधून। पालघरमध्ये कुपोषित बालक आढळले आहेत। जव्हार आणि मोखाडा तालुक्यामध्ये 873 कुपोषित बालक आढळले। त्यामुळे आता प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे। पालघरच्या जव्हार मोखाडा तालुक्यात 873 कुपोषित बालक आढळून आले आहेत। प्रशासनाची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे। अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे या भागात कुपोषणात वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे। मागील 6 महिन्यात फक्त जव्हार आणि मोखाडा या 2 तालुक्यांमध्ये 70 अतितीव्र आणि 803 तीव्र कुपोषित बालक आढळले आहेत। आपले प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। जितेंद्र, काय अधिकची माहिती? नक्कीच पालघर जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून कुपोषणाचा विळखा कायम आहे आणि सध्या सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे हा आकडा पुन्हा वाढल्याचं समोर येत आहे। मागील 1 ते 1.5 वर्षापासून राज्यभरात अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे। त्यामुळे अनेक ग्रामीण भागात कुपोषित आणि अतिकुपोषित बालकांना मिळणारा जो पोषण आहार आहे तो सध्या बंद आहे। त्यामुळे मोखाडा आणि जव्हार या ग्रामीण भागामध्ये कुपोषणाचा आकडा जो आहे तो पुन्हा एकदा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कुपोषण निर्मूलनासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात, मात्र या उपाययोजनात कुठेतरी आता पोल ठरले जात असल्याचं वारंवार समोर येत असून कुपोषणाचा आकडा वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाची सध्या डोकेदुखी वाढलेली आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।